हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. मी अशोक गावंकर सर आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लर्निंग सेंटर वरती आणि या लाईव्ह बॅच नंबर 2 मध्ये. आणि आपण कालच्या सेशन मध्ये बघा काही क्रियापदांचा अभ्यास केला होता बघा. काही बेसिक क्रियापदांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण कॅटेगरीचे काही क्रियापदे होते जे होते बघा टू डूचं क्रियापद किंवा त्याला फक्त डूचं क्रियापद म्हणा. दुसरं होतं टू हॅवचं क्रियापद यांची जोडी पाहिली किंवा फक्त त्याला हॅवचं क्रियापद म्हणा. आणि त्यानंतर पाहिलं होतं आपण टू बीचं क्रियापद ज्याला की आपण काय म्हणतो फक्त बीचं क्रियापद. मग असं म्हटलं जातं टू डूचं क्रियापद किंवा डूचं क्रियापद, टू हॅवचं क्रियापद किंवा हॅवचं क्रियापद आणि टू बीचं क्रियापद म्हणजेच बीचं क्रियापद. अशा 3 कॅटेगरीचे क्रियापद पाहिले यांनाच इंग्लिशमध्ये प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब असंही म्हणतात. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे आता आपण जे बेसिक मध्ये पाहतोय की बाबा टू डू काय, टू हॅव काय आणि टू बी काय. मग आपण याच्यामध्ये टू मध्ये पाहिलं की कसं डू असतं, कसं डज असतं आणि कसं भूतकाळातलं हे डिड असतं है ना. वरच्या आपण पाहिलं होतं हे प्रेझेंट मध्ये असतात है ना. थोडक्यात हे पुन्हा एकदा जे मुलं काल अब्सेंट असतील त्यांसाठी मी पुन्हा एकदा व्यवस्थित एकदा पहिल्या 5 मिनिटांमध्ये रिवाइज करू आणि पुढचा भागाचा जे बेसिक ऍग्रीमेंट असतात बेसिक ऍग्रीमेंट ते माहित करून घेऊ. ठीक आहे. आता बघा कालच्या आपण लेक्चर मध्ये ही टू डू ची काही क्रियापदे पाहिली बघा. टू डू ची त्यामध्ये किंवा डू ची क्रियापदे म्हणा असंही चालेल. यामध्ये आपण पाहिलं डू कसं, डज कसं आणि डिड कसं. या दोन मध्ये पाहिलं आपण प्रेझेंट असतं आणि या एक मध्ये पास्ट असतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं टू बी ची क्रियापदे, टू बी ची क्रियापदे किंवा बी ची क्रियापदे. यामध्ये आपण पाहिलं होतं एक तर एम असतं, इज असतं, आर असतं, वॉज असतं किंवा मग वेअर असतं. बरोबर आहे. फरक काय तर एम इज आर प्रेझेंटला असतं आणि वॉज वेअर पास्टला असतं. बरोबर आहे. त्यानंतर आपण इथं पाहिलं टू हॅव ची क्रियापदे किंवा तुम्ही फक्त हॅव ची क्रियापदे म्हणू शकतात. टू हॅव ची किंवा हॅव ची क्रियापदे मग कोण होती? एक तर ते होतं हॅव, एक तर होतं ते हॅज आणि एक तर होतं ते हॅड. बरोबर आहे. मग आता हॅव हॅज हे प्रेझेंट मध्ये असतं आणि हॅड पास्ट मध्ये असतं. पुन्हा एकदा सांगतो ही जी क्रियापदे पाहिली आपण ही सगळी कुठे होती प्रेझेंट मध्ये. बरोबर आहे का. थोडंसं रिवाइज करून देतो. आणि ही जी क्रियापदे होती ती सगळी कुठे होती तुमची पास्ट मध्ये. बरोबर आहे. मग इंग्रजीमध्ये हे टू डू, टू बी, टू हॅव यांनाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगितलं मी. यांनाच इंग्लिश मध्ये प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब काय म्हणतात त्यांना प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब. यांनाच इंग्लिश मध्ये प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स असं म्हणतात. आता पण आपण शिकलो काय की यांना ऑक्झिलरी व्हर्ब पण करता येतं बघा. यांना ऑक्झिलरी व्हर्ब पण करता येतं आणि यांना मेन व्हर्ब पण करता येतं. कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं की हेच क्रियापदे कॅटेगरी जे असते यांना मेन व्हर्ब सुद्धा करता येतं आणि ऑक्झिलरी व्हर्ब सुद्धा करता येतं. फक्त ते इतर कुठल्या क्रियापदासोबत आले तरच हे ऑक्झिलरी बनतात. हे जर एकटेच आले तर काय बनतात मेन व्हर्ब बनतात असं तुम्हाला मी सांगितलं होतं. याचबरोबर आपण असा एक अभ्यास केला होता जर तुम्ही कुठं बघा जर कुठं तुम्ही डू डज डिड चा वापर केला असेल, डू डज डिड चा वापर केला असेल त्यापुढे तुम्हाला लिहिण्याचा अधिकार कोणाकडे V1 कडे. हे सगळे ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून सांगतो. जर तुम्ही डू डज डिड लिहिला असेल तर पुढचं क्रियापद कशात पाहिजे V1 मध्ये. हे V1 चा अर्थ असतो मूळ क्रियापद. डू डज सोबत काय असलं पाहिजे मूळ रूपात पाहिजे, मूळ क्रियापद पाहिजे. इथं कसलं क्रियापद पाहिजे मूळ क्रियापद. म्हणजे ह्या V1 ला काय नको यस नको, ह्या V1 ला काय नको यस नको, ह्या V1 ला काय नको ईडी नको. बरोबर आहे का. जर ऑक्झिलरी व्हर्ब करायचं असेल डू डज डिड ला ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरायचं असेल डू डज डिड काही वापरा तिन्हीपैकी पण पुढे लिहिताना क्रियापद कोणत्या रूपात लिहिलं पाहिजे सांगितलं काल मी मूळ रूपात लिहिलं पाहिजे. तसंच एम इज आर वॉज जर लिहायचं असेल आणि याच्या पुढे डायरेक्ट क्रियापद लिहायचं असेल तर तुम्ही कशात लिहू शकता VING मध्ये लिहू शकता. कशात लिहू शकता VING मध्ये किंवा कधी कधी याला V3 सोबत सुद्धा लिहिता येऊ शकतं. जर तुम्ही एम इज आर वॉज जर लिहिलं तर त्यापुढे कंपल्सरी तुम्हाला ING लिहिता येतं किंवा मग V3 सुद्धा लिहिता येतं. जर तुम्ही हॅव हॅज लिहिणार असाल आणि इतर क्रियापद लिहायची वेळ आली तुमच्यावरती तर लक्षात ठेवा त्यांच्यापुढे क्रियापद नेहमी तिसऱ्या रूपातच लिहिलं जातं. मग टेक टूक टेकन, प्ले प्लेड प्लेड, सी सॉ सीन. जर तुम्ही हॅव हॅज हॅड घेणार असाल तर पुढे काय रूप घ्यावं लागतंय तिसरं. जर तुम्ही एम इज आर वॉज जर घेणार असाल हेल्पिंग व्हर्ब म्हणून तर पुढे काय लिहायचंय ING किंवा V3. आणि जर तुम्ही डू डज डिड असं क्रियापद घेणार असाल तर पुढचं रूप काय असलं पाहिजे मूळ असलं पाहिजे क्रियापदाचं म्हणजे V1 चं रूप वापरलं पाहिजे. बरं तुम्ही म्हणता सर इतक्या बेसिक वरती प्रश्न विचारतात का. एवढ्या हे टू डू टू बी टू हॅव ज्यांना प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो आपण या इतक्या बेसिक वरती क्वेश्चन विचारतात का. तर बिलकुल यावरती प्रश्न विचारला जातो आणि MPSC चे असे प्रश्न
सोडवता येणं म्हणजे आपली बेसिक तयारी असणं होय, लक्षात ठेवा. जरी तो सिलेबस मध्ये स्पष्ट उल्लेख नसला तरी हे बेसिक तुमच्या एक्झाम मध्ये येणार म्हणजे येणार आहे. बरं, इतकं बेसिक आहे आणि तरी याच्यावरती प्रश्न विचारलाय बघा. इतकं बेसिक आहे तरी याच्यावरती प्रश्न विचारलाय बघा. इथं क्वेश्चन होता PSI 2017 मध्ये, एकदमच बारीक झालं ते. PSI 2017 मध्ये हा क्वेश्चन आहे. प्रश्न होता बघा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट. काय विचारलं होता? आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. खाली एक वाक्य दिलंय, त्याचा इनकरेक्ट पार्ट सांगा कोणता आहे, चुकीचा भाग काय सांगा. तो वाक्य दिलं होतं बघा, ही होप्स दॅट, ही वाक्याचा सब्जेक्ट हॅझंट. बघा हॅज म्हणजे काय येतो, हॅव हॅजचं रूप आहे, ते नकारात असू द्या ना होकारात असू द्या, पण हॅझंटच्या पुढे येतं बघा, हे झालं तुमचं ऑक्झिलरी व्हर्ब किंवा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब हॅझंट. मग हॅझंट लिहायचं असेल तर इतर पुढे क्रियापद लिहायचं असेल तुम्हाला, बघा इतर क्रियापद इथं लिहिलंय, पण ते तुम्हाला मूळ रूपात चालणार आहे का? नाही. कोणत्या रूपात पाहिजे होतं तुम्हाला? ते V3 रूपात पाहिजे होतं. म्हणजेच त्या मेकचं रूप कसं पाहिजे होतं? मेड असं पाहिजे होतं. कसं पाहिजे होतं? मेड. म्हणजे इतकं बेसिक आहे तरी त्याच्यावरती प्रश्न आहे. मग वाक्य पाहिजे होतं, ही होप्स दॅट ही हॅझंट मेड अ मिस्टेक. काय वाक्य पाहिजे होतं? ही हॅझंट मेक्स नाही, ही हॅझंट मेड. का? हॅजचा वापर जर तुम्ही हेल्पिंग व्हर्ब म्हणून करत असाल, आता हॅजचा वापर हेल्पिंग व्हर्ब म्हणून कधी कळतो आपल्याला? जर पुढे इतर एखादं क्रियापद दिलं असेल तर. मग पुढे मेक्स हे क्रियापद दिलं इतर, म्हणजेच अर्थ झाला हॅज हे काय? मग हॅजचं रूप आपल्या पुढे काय लिहायचं? V3 सोबत लिहायचंय. मग याचा तर मेक्स नको, काय पाहिजे? मेड. म्हणजे इथं बघा, इथं ते म्हणते एरर कुठे आहे? तर होप्स मध्ये काही एरर नाही, होप्स करेक्ट आहे. हॅझन मध्ये काही एरर नाही, हॅझन करेक्ट आहे. पण या मेक्स मध्ये मात्र चूक आहे. हा मेक्स नको, काय पाहिजे होता? मेड पाहिजे होता. आणि म्हणून तुमचा आन्सर काय असला पाहिजे? नंबर 3. समजतंय का? म्हणजे किती बेसिक आहे, एकदम बेसिक मधलं अग्रीमेंट तुम्हाला सांगितलं मी, की बाबा हॅव हॅज हॅड असेल तर हेल्पिंग व्हर्ब म्हणून जर असेल तर पुढे V3 सोबत जोडलं पाहिजे, V3 सोबतच जोडलं पाहिजे. नाही तर मग स्वतंत्र आहे, फक्त काही पुढे लिहायचं नाही, मेन व्हर्ब म्हणून वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. म्हणजे असाही प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे या घटकावरती. का? जर तुम्हाला हे हॅव हॅज हॅड लायसन्स तर पुढे काय लावावं लागतंय? V3 लावावं लागतंय. एकदम बेसिकची माहिती पाहिली होती. पण याच्यावर आणखी एक प्रश्न आयोगाने विचारला होता बघा, तो कशावर विचारला होता सांगतो. हा, क्लर्क 2013च्या एक परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला होता, क्लर्क 2013च्या एक्झाम मध्ये, आणि त्यांनी विचारलं होतं, द 3 प्रायमरी ऑक्झिलरीज आर. ही 3 प्राथमिक क्रियापदे कोणती? बेसिक मधले 3 प्रायमरी वर्ब्स, हे एकदम बेसिकचे प्राथमिक क्रियापदे म्हणतात त्यांना. मग कोणती प्राथमिक क्रियापदे येतं? इथं त्यांनी सांगितलं बी, हॅव, डू. म्हणजेच हे टू बी, टू हॅव, टू डू. त्यांचं म्हणणं हे बेसिक ऑक्झिलरी व्हर्ब असतात प्रायमरी, किंवा त्यांचं म्हणणं आहे कॅन, कुड, वुड हे बेसिक ऑक्झिलरी व्हर्ब असतात प्रायमरी. त्यांचं म्हणणं आहे मे, माइट, मस्ट हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. त्यांचं म्हणणं आहे आउट, आउट आणि माउट. याचं काय चुकलं असेल काहीतरी, असा ऑप्शन नाही हा, असा ऑप्शन नसेल, चुकलं असेल काहीतरी. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की याच्यात प्रायमरी ऑक्झिलरी कोणतं? तर प्रायमरी ऑक्झिलरी कोणती? हेच टू बी, टू डू आणि टू हॅव. टू बी, टू डू आणि टू हॅव. म्हणजेच काय, तर क्लर्कच्या 2013च्या परीक्षेमध्ये सुद्धा बेसिक वरती प्रश्न विचारलेला सापडतो आपल्याला. म्हणून आपण बेसिक वरती काय करतो, हे लेक्चर जे फ्री ठेवलेत. आता बघा, जसं बॅच पुढे जाईल तसं आपण जेव्हा टॉपिक संपवणार ना, तर टॉपिकच्या नंतर PYQ घेणार, सगळं PYQ सोडून घेणार आपण, काळजी करायची नाही. पण हे जसे की एकदम बेसिकचे लेक्चर आहेत, हे बेसिक संकल्पना माहितच असल्या पाहिजेत आणि त्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेत, म्हणून याच्यावरती आपण फोकस करत आहोत. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे गोष्टी कळल्या असतील. पहा आता पुढं अजून एक प्रश्न आहे, आपण नंतर सोडूया, कारण आता आपल्याला बेसिक अग्रीमेंट शिकायचे. अजून एखादा प्रश्न आहे का बघतो याच्यात. हा एक प्रश्न बघा, क्लर्क 2014च्या परीक्षेत आहे बघा, क्लर्क 2014च्या एक्झाम मध्ये चूज द इनकरेक्ट पार्ट. कसला पार्ट? इनकरेक्ट पार्ट. तुम्ही चेक करा, इथं डीड वापरलंय, इथं डीड वापरलंय, इथं डीड वापरलंय, 3 जागेवर डीड वापरलंय, इनकरेक्ट विचारलंय. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं मगाशी, जर तुम्हाला कुठे, काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतो, जर कुठेही डू वापरला असेल, डज वापरला असेल आणि डीड वापरला असेल, तर यांचा वापर जर सहाय्यकारी क्रियापद म्हणून किंवा हेल्पिंग व्हर्ब म्हणून केला असेल, किंवा ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून केला असेल, किंवा सपोर्टिंग व्हर्ब म्हणून जर केला असेल, तर याच्या पुढे येणारं क्रियापद हे कोणत्या रूपात असलं पाहिजे? मूळ रूपातच असलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, मूळ रूपातच. तुम्हाला इतकं बेसिक विचारतात का? तर मी सिद्ध करून दाखवलं, विचारतात. मूळ रूपातच असलं पाहिजे. म्हणजे याला यस प्रत्यय नको, याला ईएसचा प्रत्यय नको, याला ईडीचाही प्रत्यय नको, असं कुठलाही प्रत्यय चालणार नाही. तेव्हा तुम्हाला डू डजचा वापर हेल्पिंग व्हर्ब म्हणून होईल. मग झालं तसं इथं बघा, वी डीड बिलीव्ह हे बरोबर लिहिलं मी, बिलीव्ह V1 आहे. मग डीडच्या पुढे V1 मी लिहू शकतो, बिलकुल लिहू शकतो. वी डीड बिलीव्ह आहे ना, माझा विश्वास आहे यामध्ये, किंवा माझा विश्वास आहे या गोष्टीवरती, किंवा माझा त्या गोष्टीवरती विश्वास होता. काही चूक नाहीये. खाली बघा,
वी डिड नॉट बिलीव्ह, इथं did च्या पुढे नॉट लिहिलं चालेल, काय आपल्याला देणे घेणं नाही, पण did च्या पुढे इथं बिलीव्ह लिहिलं V1, did च्या पुढे इथं बिलीव्ह काय लिहिलं V1, म्हणजे इथं बिलीव्ह V1 लिहिलं आहे, याचा अर्थ हे सुद्धा करेक्ट आहे, म्हणजे दुसरे वाक्य ग्रॅमॅटिक करेक्ट आहे. तिसरं वाक्य बघा, वी डिड नॉट, इथं बघा डिड लिहिलंय आणि इथं बिलीव्ड असे ईडी प्रत्यय लावून दिले, बिलीव्ड असे जे चुकीचं आहे, जे की काय चुकीचं आहे. कारण डीड जर वापरत असाल, डू वापरत असाल, डज वापरत असाल तर पुढे V1 चंच रूप लिहायचंय. पर्यायाने हे वाक्य तिसरं चुकीचं आहे, म्हणजेच आपलं आन्सर आहे. समजतंय का? ह्याचा विचार करू नका, कारण मी तुम्हाला टेन्स शिकवलंच नाही. मी फक्त डू डज डीडचा वापर कसा करायचा याच्याबद्दल बोललो होतो. क्लर्क 2014 मध्ये त्याच्यावरती बेसिक वरती क्वेश्चन विचारलेला आहे. समजतंय का? म्हणजेच काय, आपण ज्या हे सेशन कशासाठी चालू आहे, तुम्हाला हे ओरिएंटेशन सेशन कशामुळे चालू आहे, हे फ्री सेशन कशामुळे चालू आहे, की जेव्हा तुम्ही ही बॅच जॉईन करणार, लाईव्हची बॅच, तेव्हा तुम्हाला अंदाज आला पाहिजे की सर कसं शिकवणार आहेत, कसे प्रश्नावलीला मॅच करणार आहेत, कसं PYQ घेणार आहेत आणि कसा मॅक्सिमम प्रॅक्टिस आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे. ही बॅच आता आपली साधारणपणे उद्यापासून सुरू होणार आहे. उद्यापासून ही बॅच आपली पेड स्वरूपात तुम्हाला आपल्या ऍपवरती असणार आहे. उद्यापासून तुम्हाला लेक्चर फ्री असणार नाही. जे ओरिएंटेशन आहे, बेसिक गोष्टी आहेत, ते मी आज सांगून देणार आहे. डायरेक्ट सिलेबस आपला उद्यापासून सुरू होणार आहे, त्यामुळे उद्याचं लेक्चर तुम्हाला फ्री असणार नाही. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा टाइम बदल इश्यू थोडासा, की त्यांना 5चा टाइम मध्ये बऱ्याच जणांची बॅचेस आहेत, त्यांना ही बॅच त्यांना जॉईन करता येत नाही. त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत मी विचार करून हा जर टाइम सकाळी 11 किंवा दुपारी 2चा करता आला तर त्याचा नक्कीच आज विचार करून तसं नोटिफिकेशन मी आपल्या ऍपवरती टाकणार आहे. त्याचबरोबर टेलिग्रामला सुद्धा मी टाकेल. चेक करून घ्यायचं लेक्चर संपल्याच्या नंतर. साधारणपणे 9 वाजेपर्यंत नोटिफिकेशन मिळेल की रेग्युलर बॅचचा टाइम काय ठेवणार आहे आपण. ठीक आहे, चला. असे दोन्ही प्रश्न या बेसिक वरती आपल्या काल जे आपण शिकलो त्यावरती विचारलेला आहे, त्यावरती हे प्रश्न विचारलेले आहेत. आजच्या लेक्चर मध्ये आपण बेसिक अग्रीमेंट पाहणार आहोत की कोणासोबत काय जोडायचं. आपल्याकडे जे काही बेसिक करते आहेत त्याच्याबद्दलचा विचार करूया आपण. बघा, आपल्याकडे साधारणपणे नॉर्मली सर्वनामात काही करते असतात. बघा, एक असतो आय, एक असतो वी, एक असतो यू, एक असतो ही, एक असतो शी, एक असतो इट आणि एक असतो दे. ते आहेत आपले बेसिक करते. ते काय आपले बेसिक करते, बेसिक सब्जेक्ट्स आहेत ते. मग आता जे आपले प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत ते कसे वापरायचे यांच्यासोबत, म्हणजे आय सोबत तुम्ही काय काय यूज करू शकता इंग्रजीमध्ये, विच सोबत तुम्ही काय काय यूज करू शकता इंग्रजीमध्ये, आपल्याला ते चेक करायचंय. ठीक आहे, चला पहा. आता जर तुम्ही वाक्याचा सब्जेक्ट कुठेही वापरत असाल तर तुमचं क्रियापद एक am शक्य आहे. तुम्ही आयच्या पुढे am घेऊ शकता किंवा आयच्या पुढे तुम्ही हॅव घेऊ शकता. आय एम म्हणा, आय हॅव म्हणा. प्रेझेंट मध्ये हे दोन्ही तुम्ही वापरू शकता, आय एम किंवा आय हॅव. पास्ट मध्ये तुम्ही काय वापरू शकता, तर पास्ट मध्ये तुम्ही आयच्या पुढे हॅड पण वापरू शकता. आयच्या पुढे काय वापरू शकता, हॅड. हॅड कोणाकडे बी येऊ शकतं, लक्षात ठेवा. हॅडचा काही विशेष नाही आता, हॅड कसं बी जमणार आहे. पण आयच्या पुढे आय एम, आय हॅव, आय हॅड आणि आयच्या पुढे काय वापरायचं येईल तुम्हाला, आय वॉज. जर तुमचा कर्ता जर आय होणार असेल तर तुमचं क्रियापद असतं एम, हॅव, हॅड, हॅज, वॉज. वॉज हे लक्षात ठेवायचं. आणि हे असतात सगळेचे सगळे एक वचनी, त्यांना म्हणतात सिंग्युलर व्हर्ब, सिंग्युलर सब्जेक्ट. मग हा सब्जेक्ट बी सिंग्युलर झाला आणि व्हर्ब सिंग्युलर झालं. आय एम सिंग्युलर झालं, आय हॅव सिंग्युलर झालं, आय हॅड सिंग्युलर झालं, आय वॉज सिंग्युलर झालं. आता डूचं एक क्रियापद इथं लिहिणं अपेक्षित आहे मला. डूचं एक क्रियापद लिहितो इथं, म्हणजे टू डूचं बी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. कशाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह जाईल, टू डूचाही प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. की आय पुढे तुम्ही आय डू असं म्हणू शकता, आय एम म्हणू शकता, आय हॅव म्हणू शकता, आय हॅड म्हणू शकता, आय वॉज म्हणू शकता. आणि भूतकाळात तुम्ही काय म्हणू शकता, तर डीडला काही अडचण नाही, भूतकाळात तुम्ही डीड घेऊ शकता. म्हणजे आय सोबत तुम्ही काय काय वापरू शकता, हे सगळं झालं सिंग्युलर. मग बघा, आय डू सिंग्युलर, आय एम सिंग्युलर, आय हॅव सिंग्युलर, आय हॅड सिंग्युलर, आय वॉज सिंग्युलर, आय डीड सिंग्युलर. फक्त हे प्रेझेंट मध्ये लिहिले मी आणि हे पास्ट मध्ये लिहिले मी. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बचं अग्रीमेंट असतं कसं, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट बघा, वी. तर वी हा नेहमी प्लुरल असतो, त्यामुळे वी ची क्रियापदे कोणती असतात, तर एक तर प्रेझेंट मध्ये असतं वी आर, दुसरं असतं वी हॅव, तिसरं असतं वी. बघा, पहिलं असतं वी आर, दुसरं असतं वी हॅव. भूतकाळात मात्र काय चालतं, भूतकाळात हॅड पण चालेल. वी हॅड, वी डू, वी डीड, वी वेअर, असं भूतकाळात चालेल. म्हणून इथं सगळ्यांना लिहितो, हे असतात प्लुरल. हे असतात प्लुरल म्हणजे अनेक वचनी.
मग मी काय म्हणू शकतो, वी आर, वी हॅव, वी हॅड, वी डू, वी डीड, वी वेअर, हे सगळे असतात इंग्रजीमध्ये प्लुरल. आपण पाहतो बेसिक अग्रीमेंट कोणत्या कर्त्याला कोण जोडलं पाहिजे, हे बेसिक आहे. याच्यापेक्षा बेसिक काही नसतं. म्हणजे मला ज्यावेळेस बॅच सुरू करायची त्यावेळेस तुम्हाला ह्या किमान गोष्टी माहित असल्या पाहिजेत. ज्यावेळेस बॅच मध्ये बसणार आहे तुम्ही लाईव्ह मध्ये, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी बेसिकच्या माहित असल्या पाहिजेत, म्हणून हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, यू काय भानगडे, यू च्या सोबत सुद्धा काय काय चालतं बघा. यू च्या पुढे सुद्धा बघा, यू आर चालतं, यू हॅव चालतं. भूतकाळामध्ये बघा, भूतकाळात काय चालतं, यू हॅड चालतं, यू हा डू आहे ना, माझ्याकडे चुकीचं इथं लिहिण्यात आला, मी जरा त्याला क्लिअर करून देतो तुम्हाला. ही जरा लाईन क्लिअर करून देतो, कारण डू प्रेझेंट मध्ये लिहिणं अपेक्षित आहे मला. मग हे वी डू करेक्ट आहे, वी आर करेक्ट आहे, वी हॅव करेक्ट आहे. हे असं आहे, वी डू, वी आर, वी हॅव. ठीक आहे, चला. तसं इथं सुद्धा मला प्लुरल लिहायचंय, त्यामुळे थोडस एडिट करून देतो या, कारण डू डीडचा वापर आधी सुरुवातीलाच करून देतो. पहा, मग यू डू असतं करेक्ट आहे, यू आर असतं ते पण करेक्ट आहे, यू हॅव असतं ते पण करेक्ट आहे. आणि पास मध्ये कसं असतं बघा, ते यू डीड चालेल, यू वेअर चालेल, हे सुद्धा असतं प्लुरलच. हे सुद्धा काय असतं, प्लुरलच. मग पहिला असतो सिंग्युलर, दुसरा आणि तिसरा हा प्लुरल आहे, हा दोन्ही प्लुरल आहे बघा, लक्षात ठेवा. आता हे जे तीन लिहितोय मी, हे तीन एकत्र वापरले जातं, म्हणजे तिन्हीच अग्रीमेंट सेम राहणार आहे. कसं तिन्हीच अग्रीमेंट सेम राहणार आहे, तर इकडे बघा, हे तिन्हीच ही, शी, इट च्या पुढे बघा डज, डू घेता येत नाही, ही डू म्हणायचं नाही कधी, ही शी डू म्हणायचं कधी नाही, इट डू म्हणायचं नाही कधी. कसं म्हणायचं, ही डज, शी डज, इट डज. म्हणजे डू डज डिड पैकी जेव्हा मला ही शीट वापरायचंय, तर मी काय वापरेन, प्रेझेंट मधलं डज वापरेल, डू वापरणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, मी इथं आय, वी, यू सोबतच डू वापरतोय, इथं ही शीट पुढे काय वापरतोय, मी डज वापरतोय बघा. मग प्रेझेंट मध्ये ते डज असू शकतं, ही, शी, इट, इज असतं बघा, ही, शी, इट, हॅज असतं बघा प्रेझेंट मध्ये, ही, शी, डज, ही, शी, इट डज, ही, शी, इट इज, ही, शी, इट हॅज. इथं हॅव येणार नाही, नीट लक्षात ठेवा. हे प्रेझेंट मध्ये असतं बघा. पास्ट मध्ये कसं असतं बघा, हे पास्ट मध्ये कसं असतं, ही, शी, इट, डिड, डू डज मधलं, ही, शी, इट वॉज पास्ट मधलं, आणि ही, शी, इट हॅड पास्ट मधलं. आणि हे लक्षात ठेवायचं, हे तिन्हीचे तिन्ही इंग्लिश मध्ये यांना सिंग्युलर म्हणतात, एकवचनी म्हणतात. एकवचनी करते, एकवचनी क्रियापद. म्हणजे तुम्ही म्हणू शकता, ही डज, शी डज, इट डज, ही इज, शी इज, इट इज, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, ही डिड, शी डिड, इट डिड, किंवा ही वॉज, शी वॉज, इट वॉज, किंवा ही हॅड, शी हॅड, इट हॅड. कळलं का, हे सगळे एकवचनी. आणि बेसिक मध्ये आणखी एक राहिलं बघा, अनेकवचनी, त्याला बघूया काय, दे. हे सांगतो, हे सगळे कसे येतं, हे प्लुरल आहेत, हे सिंग्युलर. पुढे लिहिलंय का मी, हा सिंग्युलर, प्लुरल, प्लुरल, सिंग्युलर. आता बघा, जर तुम्हाला हे दे लिहायचं असेल, काय लिहायचं असेल तुम्हाला, हे दे, तर दे हा प्लुरल असतो, त्यामुळे ते कसं वापरायचं, एक तर दे डू असतो, दे आर असतो, दे हॅव असतो. दे आर म्हणा, दे डू म्हणा, दे हॅव म्हणा प्रेझेंट मध्ये. मग पास्ट मध्ये कसं लिहिलं जातं यांना, पास्ट मध्ये कसं लिहिलं जातं यांना, पास्ट मध्ये दे डिड, दे वेअर, आणि दे हॅड, म्हणून इंग्लिश मध्ये म्हणतात प्लुरलचं अग्रीमेंट. आता हे बारकाईने टेबल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, की टू डू, टू बी, टू हॅव यांचं अग्रीमेंट कसं असतं कर्त्यासोबत. बेसिक करते, हे बेसिक अग्रीमेंट आहे, टू डू, टू बी, टू हॅव. आधी फक्त टेबल लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला मी एक्झाम्पल कडे घेऊन जाईल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की अरे हा, हे असं असतं. म्हणजे मला जर एखादा इंग्रज सारखा विषय मास्टर करून घ्यायचा असेल, तर मला काही बेसिक बेसिक गोष्टी माहित असल्या पाहिजेत, जी मी तुम्हाला मागच्या 4-5 दिवसापासून समजून सांगतोय. एकदा का ह्या गोष्टी समजून सांगितल्या, तर मी सिलेबस मध्ये कितीही गोष्टी आवड आणल्या तर तुम्हाला त्या आवड वाटणार नाही, कारण का त्या प्रत्येकामध्ये हे लपलेलं असणार आहे. कुठेतरी डूडच येणारच आहे, कुठेतरी आम्ही वॉज वेर येणारच आहे, कुठेतरी सेंटेन्स येणारच आहे, कुठेतरी सब्जेक्ट ऑब्जेक्ट येणारच आहे. म्हणून ह्या गोष्टी आधी पूर्ण झाल्याशिवाय मी सिलेबसला सुरू करू शकत नाही. पहिल्यांदा हा टेबल व्यवस्थित मांडून घ्या. मग आता समजा मी असं वाक्य लिहिलं बघा, नीट बघा त्या वाक्य बघा, हे एकदा टेबल कडे बघून घ्या, आणि याच्यावर मी असं वाक्य लिहिलंय, जरा बारकाईने लक्ष ठेवा. हा, इथं आणखी एक मुद्दा सांगून देतो. इथं जे मी ही शीट लिहिली ना, ही शीट, हा ही म्हणजे कोणताही एनी पुरुष बरं का, मी सध्या इथं लिहितो अशोक, माझंच नाव लिहितो.
जगात कोणीही म्हणजे कोण असतो अशोक. कुणीही शी म्हणजे मुलगी असते बघा, समजा सीमा. कुणी मुलगी जर आली करता म्हणून तर ती शी असते, लक्षात ठेवायचं. आणि कुणी पक्षी, वस्तू, व्यक्ती आलं, चेअर वगैरे, टेबल वगैरे, तर तो इट असतो, लक्षात ठेवायचं. किंवा प्राणी वगैरे आलं तर तो इट असतो. म्हणजे अशोक इंडिकेट करतो सगळ्या हिला, सीमा इंडिकेट करते जगातल्या सगळ्या शीला. म्हणजे प्रत्येक मुलगी कोण आहे? शी. आणि प्रत्येक मुलगा कोण आहे? ही. मग रमेश कोण झाला? ही. आणि गीता कोण झाली? शी. म्हणजे जरी सर्वनाम नाही करता म्हणून आलं, हे नाम म्हणून करता आलं, अग्रीमेंट तेच राहणार तुमचं. अग्रीमेंट तेच राहणार. आता बघा, तुम्हाला टू डू माहिती, टू बी माहिती, टू हॅव पण माहिती. आणि आता हे त्यांचं बेसिक अग्रीमेंट सुद्धा माहिती, कोण कोणत्या वचनात असतो, कोण कुठं वापरायचा. मग यावरती आपण प्रॅक्टिस साठी काय करूया, इथे एक उदाहरण घेऊया. ते उदाहरणाकडे बघा. असं वाक्य बघा, आय कंसात युअर बेस्ट फ्रेंड. एकदम साधं वाक्य लिहिलं, आय कंस टू बी युअर बेस्ट फ्रेंड. आणि पर्याय समजा असे दिले, इतकं सोपं नाही येणार हा, लक्षात ठेवा. आलं तर मग लॉटरी लागली. इतकं सोपं नाही येणार, पण आपली सुरुवात इतक्या सोपेतून असली पाहिजे. दिस इज मच टू हॅपी, मच टू इझी आहे ना, हे एकदम सोपं झालं. इतकं सोपं नाही येणार, पण इतक्या सोप्याने सुरुवात जर केली तर तुम्हाला पेपर सोपं वाटणार, हे वास्तव आहे, लक्षात ठेवायचं. मग आता मी काय लिहिलं, आय कंस टू बी युअर बेस्ट फ्रेंड. आणि तो ऑप्शन मध्ये दिलं, इथं आय हॅव ल्या ऑप्शन मध्ये, इथं आय वॉज ल्या ऑप्शन मध्ये, इथं आय एम ल्या ऑप्शन मध्ये, आणि इथं आय हॅड ल्या ऑप्शन मध्ये, असे ऑप्शन दिले. तर आता तुम्हाला काय माहिती बरं, काय माहिती तुम्हाला, की मी ह्या आयच्या पुढं मी हॅव पण लिहू शकतो, या आयच्या पुढे मी एम सुद्धा लिहू शकतो, आणि आयच्या पुढे मी इथं हॅड सुद्धा लिहू शकतो, आणि आयच्या पुढे मी इथं वॉज पण लिहू शकतो. लिहिताना या आयच्या पुढे मी आय हॅव पण लिहू शकतो, आय एम पण लिहू शकतो, आय हॅड पण लिहू शकतो, आणि आय वॉज पण लिहू शकतो. हे सगळंच लिहू शकतो, पण तरी माझं उत्तर याच्यातलं एकच येणार आहे. का बरं? पहिल्यांदा मला विचार करावा लागेल की हे टू बी म्हणजे कोण क्रियापदे असतात. टू बी म्हणजे कोण असतात? तर टू बी म्हणजे बघा, इथं असतो एम, इथं असतो इज, इथं असतो आर, इथं असतो वॉज, इथं असतो वेअर. बरोबर आहे? हे टू बी ची क्रियापदे आपले. पहिल्यांदा मला टू बी चा विचार करावा लागेल. मग ऑप्शन मध्ये हॅव हा टू बी नाहीये, काढून टाका. हॅड हा टू बी नाहीये, काढून टाका. वाक्याच्या संदर्भानुसार टू बी हॅड नसतो, निघून गेला. टू बी हॅव नसतो, निघून गेला. हा, टू बी वॉज पण असतो आणि टू बी एम पण असतो. आता ह्या वाक्यात कुठेही तुम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ किंवा टेन्सचा काही संबंध दिला नाही. म्हणून या प्रकारच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एक तर आय एम असं बी उत्तर येऊ शकतं, किंवा आय वॉज असंही उत्तर येऊ शकतं. म्हणजे उत्तर आपल्याला एम वॉज असं लिहावं लागेल. हालाकी मी ऑप्शन मध्ये तसं लिहिलं नाहीये, कारण परीक्षेमध्ये कोणतरी एकच लिहायचं आपल्याला. मग बघा, आय कंस टू बी युअर बेस्ट फ्रेंड असं हे वर्तमान काळातलं वाक्य, मी तुझा सर्वोत्तम चांगला मित्र होतो नाही, मित्र आहे, हे सांगण्यासाठी नॉर्मली तुम्हाला काय करावं लागेल, एम. पण जेव्हा मी टेन्स शिकवेन ना, मग नेमकी एम घ्यायचा का वॉज घ्यायचा, हे टेन्सचा भाग झाला. फक्त याचा सध्या मला लक्षात ठेवायचं आहे की टू बी म्हणजे कोणाला लिहायचंय आणि आय किती वसनी. टू बी म्हणजे कोणाला लिहायचंय. हा, इथं जर ऑप्शन असा असता पोरांनो, मग एकदम उत्तर क्लिअर झालं असतं. इथं जर ऑप्शन असा असता, हॅव, वेअर, एम, हॅड, तर उत्तर मात्र आता एकच झालं असतं, कुठलं, एम. का? टू बी मध्ये जरी वेअर असलं तरी आयच्या पुढे घेऊ शकत नाही मी. बघा, आयच्या पुढे वेअर घेऊ शकत नाही. आयच्या पुढे मी काय घेऊ शकत नाही, वेअर घेऊ शकत नाही. इथं बघा, आयच्या पुढे मी वेअर घेऊ शकत नाही. म्हणून मला काय लागेल, इथं उत्तर एकच लिहावं लागेल, एम. समजतंय थोडं? किंवा आणखी एक प्रश्न बघा, असं बघा, असं वाक्य लिहिलं, my friends कंसात to be very busy yesterday. असं वाक्य लिहिलं, my friends कंसात to be very busy yesterday. असं एक साधं वाक्य लिहिलं मी पाचवीचं पुस्तकातून. आणि ऑप्शन मध्ये दिलं, पहिलं ऑप्शन सांगितलं तर की इथं my friends are लिहा, इथं my friends was लिहा, इथं my friends have लिहा, इथं my friends were लिहा, किंवा पाचवा ऑप्शन नन, यापैकी काही बसत नाही. यापैकी काही बसत नाही असं समजा आपलं ऑप्शन आहे. माय फ्रेंड्स टू बी व्हेरी बिझी येस्टरडे. पहिल्यांदा काय करूया, कंसात तुम्हाला काय दिलंय, तर कंसात टू बी दिलंय, टू बी. मग मी काय करतो, टू बी कोण असतं, तर टू बी असतं एम, टू बी असतं इज, टू बी असतं आर, टू बी असतं वॉज, आणि टू बी असतं वेअर. पहिल्यांदा मला ह्याच्यापैकी विचार करायचा आहे. म्हणजे मला कशाचा विचार करायचा नाही, तर हॅवचा. कसा विचार करायचा नाही मला, हॅवचा. हा, आरचा करता येईल, वेअरचा करता येईल, किंवा ननचा करता येईल.
कारण मला हे am is or was वर पाहिजे. to be मध्ये have येतच नाही, मग haveचा ऑप्शन उडून टाकला आपण. आता इथं मात्र तुम्हाला काळाचा संबंध बघायचा. yesterday म्हणजे भूतकाळ असतो. yesterday म्हणजे काय असतो? हा past tense. yesterday मध्ये काय असतो तुमचा past tense. टेन्स शिकवताना एकदम चांगलं होईल. पण सध्या तर yesterday म्हणजे काय असतो? तो past tense. मग आता प्रेझेंटचे उडून टाका. are present ला असतो, निघून गेला. आता राहिला आपल्याकडं was, were आणि none. काय राहिलं? was, were आणि none. मग आता मी चेक केला माझा करता माय फ्रेंड्स. काय माय फ्रेंड्स? हा एक आहे का बरं? नाही. हा माय फ्रेंड्स कसा आहे तुम्हाला लगेच कळतं. कसा आहे तो? प्लुरल. कसा आहे तो? प्लुरल. मग आपल्याला चेक करावं लागेल was प्लुरल का were प्लुरल भूतकाळातलं? was प्लुरल का were प्लुरल? करेक्ट, were प्लुरल. म्हणून आपलं उत्तर इथं काय झालं? बेसिक अग्रीमेंट नुसार नंबर 4. बेसिक अग्रीमेंट नुसार आपलं उत्तर किती झालं इथं? 4. बघा समजतंय का? बेसिक अग्रीमेंट नुसार उत्तर किती झालं याचं? 4. माय फ्रेंड्स कंसात लिहिलं आपण वेअर. अजून वाक्य बघा एक. अजून लक्षात ठेवा इकडं. माय कंसात टू डू एव्हरीथिंग ओनली फॉर हर पेरेंट्स. माया कंसात टू डू एव्हरीथिंग ओनली फॉर पेरेंट्स असं वाक्य. आणि ऑप्शन मध्ये असं तुम्हाला विचारलं, इथं ऑप्शन मध्ये एक दिलं, इथं लिहिलं माया डज, दुसरं लिहिलं माया डू, तिसरं लिहिलं माया हॅज, चौथं लिहिलं माया वेअर. असे ऑप्शन तुम्हाला दिले. एकदम बेसिक बेसिक गोष्टी बघा. एकदम बेसिक बेसिकच्या गोष्टी त्या. माया कंसात टू डू एव्हरीथिंग ओनली फॉर हर डॅडॅस, ओनली फॉर हर पेरेंट्स असं वाक्य आपलं. बरोबर आहे? आता होतंय काय जरा एक लक्ष द्या. होतंय काय इथं आता? पहिल्यांदा मी पहिली नजर माझी त्या ब्रॅकेट मध्ये गेली पाहिजे. कुठे गेली पाहिजे नजर? ब्रॅकेट मध्ये. नजर कुठे गेली पाहिजे? ब्रॅकेट मध्ये. मग ब्रॅकेट मध्ये काय दिसतं तुम्हाला? टू डू. ब्रॅकेट मध्ये काय दिसतं तुम्हाला? टू डू. आता टू डू दिसल्याबरोबर तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. टू डू दिसल्याबरोबर तुम्हाला काय क्लिअर झालं पाहिजे? टू डू म्हणजे कोण असतं? तर टू डू म्हणजे असतं डू, डज आणि डिड असतं. हे लक्षात ठेवायचं. डू, डज आणि डिड असतं. मग टू डू मध्ये कधी हॅज असतं का? नाही. टू डू मध्ये कधी वेअर असतं का? नाही. हे दोन ऑप्शन कटले. टू डू मध्ये कधी हॅज नसतं, टू डू मध्ये कधी वेअर नसतं. मग टू डू मध्ये एक तर डज असतं आणि डू असतं. डज असतं किंवा डू असतो. मग आता मला माया म्हणजे कोण? माया म्हणजे कोण? तर माया म्हणजे कंसात कोण झाली? शी. माया म्हणजे कोण? आता शीच्या पुढे आपण डज घेतो का डू घेतो? जरा बघू येतं. बघा हे शी, तर काय घेतो आपण? डज घेतो. डू घेत नाही. ही शीट असं घेतो आपण डज. म्हणजेच या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला काय पाहिजे? शी डज. शी डज एव्हरीथिंग ओनली फॉर हर पॅरेंट्स. ती फक्त तिच्या आई-वडिलांसाठी सगळं काही करते. समजतंय का बघा बरं? बेसिक अग्रीमेंट सांगतो. बेसिक अग्रीमेंट सांगतोय. समजतंय ना? किंवा असं वाक्य आलं समजा की कंसात टू हॅव done this किंवा done this task just now. ही कंसात टू हॅव डन दिस टास्क जस्ट नाउ असं एक वाक्य आहे. आणि तुम्हाला सांगितलं याचं ऑप्शन भरा. ऑप्शन मध्ये दिलं, इथे दिलं त्यांनी हॅव, इथे दिलं त्यांनी हॅज, इथे दिलं त्यांनी डज, इथे दिलं त्यांनी इज. तर पुन्हा एकदा मला काय करायचं? ब्रॅकेट मध्ये लक्ष द्यावं लागेल मला. ब्रॅकेट एकदम बेसिक सांगतो बरं का, एकदम बेसिक बेसिक माहिती. मला ब्रॅकेट मध्ये जावं लागेल आणि ब्रॅकेट मध्ये मला गेल्यावर कळलं की टू हॅवचं विचारलं त्यांनी क्रियापद आपल्याला. टू हॅव. टू हॅव म्हणजे कोण असतं? एक तर हॅव असतं, एक तर हॅज असतं किंवा एक तर हॅड असतं. एक तर हॅव असतं, एक तर हॅज असतं, हॅड असतं. टू हॅव मध्ये डज येत नाही, ऑप्शन गेला. टू हॅव मध्ये इज येत नाही, ऑप्शन गेला. आता हिच्या पुढे वापरायचं. मग हिच्या पुढे हॅव येतं का हॅज येतं? याचं बेसिक अग्रीमेंट माहित पाहिजे ना. हिच्या पुढे हॅव का हॅज? पुन्हा टेबल मध्ये जावं लागेल मला. पुन्हा टेबल मध्ये हिच्या पुढे हॅव का हॅज? बघा हिच्या पुढे इथं, हिच्या पुढे काय येतं? हॅज. हिच्या पुढे हॅव येतं का? नाही. हिच्या पुढे काय येतं आपल्याला? हॅज. हे जर ऑप्शन दिले असते तर मी विचार केला असता, पण ते ऑप्शन नाही. तर आपल्याला हॅव हॅज पैकी आपल्याला टू हॅव असल्यामुळं मी हॅव आणि हॅज पैकी कोणतं निवडायचं? हॅज. कारण ते ही हॅज असतं. म्हणून आपल्या उत्तरात काय येईल इथं? काय उत्तर आपलं इथं? हॅज.
ही हॅज डन दिस टास्क जस्ट नाव. त्याने हे आत्ताच कार्य केलेलं आहे. समजते का बघा बरं जरा, आहे ना. बेसिक इंग्लिशचं लेक्चर चालू आहे आपले ओरिएंटेशन लेक्चर मध्ये. तिथं मला बॅच करायची आहे आणि त्या बॅचची ऍडमिशन उद्या, म्हणजे उद्याचं लेक्चर तुम्हाला आता तुम्हाला ऍप वरती जावं लागेल आणि आपली लाईव्ह बॅचचं नाव असणार आहे ते काय, ते बॅचचं नाव तुम्हाला तिथं दिसेल. त्या बॅचचं नाव बघायचं आणि ऍडमिशन करायचं. लाईव्ह लेक्चर तुम्हाला पण करता येतील. हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला उपलब्ध असेल, हे लक्षात ठेवायचं. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड उपलब्ध असेल ऍप वरती, आहे ना. युट्यूब वरती वगैरे फ्री मिळणार नाही किंवा आपल्या ऍप वरती सुद्धा फ्री लेक्चर्स असणार नाहीत. आजचं आपलं बेसिकचं शेवटचं सेशन आहे जिथं तुम्ही फ्री पाहू शकताय. उद्याचं लेक्चर म्हणजे जे पहिलं लेक्चर आहे ॲक्युरेट ग्रामर बॅचचं, जो पहिलं लेक्चर आहे गट क मुख्य परीक्षा किंवा येणाऱ्या सरळ सेवा परीक्षेसाठी, त्याच्या पहिल्या लेक्चरसाठी तुम्हाला ऍडमिशन घेणं आवश्यक आहे. आणि ऍडमिशन आपण अतिशय कमी फीस मध्ये ठेवलेलं आहे. मात्र 1999 मध्ये बॅच उपलब्ध करून दिलेली आहे लाईव्ह, आहे ना. 2000च लाईव्ह बॅच आहे. जर आपल्या रेकॉर्डेड बॅच पाहिल्या त्या पण 2000च्या जास्त येतात. रेकॉर्डेड बॅच आहेत ना त्या 2000 आहेत, 3000 आहेत, आहे ना. काही 5000 पर्यंत बॅच आहे आपली ऑनलाईनची रेकॉर्डेड आहे. ती तुम्हाला मी लाईव्ह 1999 मध्ये उपलब्ध करून देतोय. लाईव्ह ती बी लाईव्ह पाहून झाल्यानंतर तुम्ही 6 महिने मग ती रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता. त्याला काही अडचण नाही. जमलं तर लाईव्हच करा, नाहीतर मग रेकॉर्डेड तुम्ही हीच बॅच पुन्हा पाहू शकता. ठीक आहे. लक्षात आहे तुमच्या. त्यामुळं आज आपलं बेसिकचं हे शेवटचं लेक्चर आहे. उद्यापासून डायरेक्ट मी सिलेबसला सुरू करणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऍप वरती जाऊन काय करायचंय, जी न्यू बॅच लाईव्ह बॅच 2 नंबर आहे, त्याचं नाव मी नंतर सांगेल. पण तिथं लिहिलंय लाईव्ह बॅच 2, तिथं तुम्हाला ऍडमिशन करायचंय आणि तुम्हाला लेक्चर सुरू करायचे आहे. ठीक आहे. चला अजून पुढे बघा, हे कसं वाक्य आहे बघा. असं वाक्य आहे बघा. आय नो दॅट यू हॅव complete your task. त्याचं एकदम साधे वाक्य परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. एकदम साधे वाक्य सुद्धा परीक्षेत विचारले जाऊ शकतात. हे लक्षात ठेवायचं. आय नो दॅट एवढं यू हॅव कम्प्लीट युअर टास्क. पुढं इथं इतके सोपे प्रश्न हे अपेक्षित आहे. जसं की क्लर्क वगैरे ज्या परीक्षा असतात, सरळ सेवेच्या ज्या परीक्षा असतात, त्या असे सोपे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. पण सोपं केव्हा होईल, जेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण असेल. सोपं केव्हा होईल, जेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण असेल, योग्य असेल. अभ्यासात तुमचं ओके नाहीये किंवा योग्य दिशेचं नाहीये, तर तुम्हाला कोणती एक्झाम सोपी असणार नाहीये. तेव्हा की आय नो दॅट यू हॅव कम्प्लीट युअर टास्क. मला माहिती आहे की तू तुझं काम पूर्ण केलेलं आहेस. बेसिक अग्रीमेंट मध्ये जर चेक केलं तर इथं मी टू हॅवचं एक क्रियापद वापरलंय बघा. इथं काय मी एक टू हॅवचं क्रियापद वापरलंय. आता हे टू हॅव आहे ना, ते काय म्हणून वापरलंय मी, ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ऑक्झिलरी व्हर्ब आहे किंवा सपोर्टिंग व्हर्ब आहे किंवा हेल्पिंग व्हर्ब आहे. बरोबर आहे. हेल्पिंग व्हर्ब म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मी कालच सांगितलंय, हेल्पिंग व्हर्ब म्हणून घ्यायचं असेल तर हे क्रियापद किती रूपात पाहिजे आपल्याला, तिसऱ्या रूपात पाहिजे. जे की तिसऱ्या रूपात नाहीये. हे काय दिलंय, फक्त कंप्लीट मूळ रूप दिलंय, जे की चुकीचं आहे. म्हणजे तिथं कम्प्लीटच्या जागी आपल्याला काय असणं अपेक्षित होतं पोरांनो, त्या कम्प्लीटच्या जागी तुम्हाला अपेक्षित होतं कंप्लीटेड असं भूतकाळाचं रूप पाहिजे होतं, पास्ट पार्टिसिपल. हे असं असणं अपेक्षित होतं. म्हणून या वाक्यात एरर काढताना काय करायचं, डायरेक्टच मग तुम्हाला कळलं, यस या वाक्यात एरर आहे आणि तो एरर कुठं आहे, बी मध्ये आहे. एरर काय मध्ये आहे, बी मध्ये आहे. म्हणजे वाक्य होईल, आय नो दॅट यू हॅव कम्प्लिटेड युअर टास्क. आय नो दॅट यू हॅव कम्प्लिटेड. जसं की मागे मी सांगितलं की सेम असंच पॅटर्नचा हा क्वेश्चन होता बघा, ही होप्स दॅट ही हॅझंट मेक्स नाही, हॅझंट काय पाहिजे, मेड पाहिजे. तर इथं हॅज टू हॅवचं क्रियापद हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलंय, तर पुढे V3 सोबतच जोडलं पाहिजे. म्हणून जसं मेड, जसं हा PSI 2017 मध्ये क्वेश्चन विचारला होता, तसा या लेवलचा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. किंवा हे पण अग्रीमेंटचाच प्रश्न आहे बघा, हे पण अग्रीमेंटचाच प्रश्न आहे. देअर इज सेव्हरल रिझन्स म्हणजे दे, सेव्हरल रिझन्स हे काय येतं, दे. अनेक आहेत ना, अनेक आहेत म्हणजे ते दे आहेत. मग याचा अर्थ दे साठी मी इथं इज वापरू शकत नाही ना, देर इज म्हणू शकत नाही मी, कारण ते अनेक वचन असलं पाहिजे. बेसिक बघा, इथं इज वापरू शकत नाही मी. काय पाहिजे होतं ते खरं, देअर आर. काय पाहिजे होतं, कारण रिझन्स अनेक आहेत, त्यामुळे ते बेसिक सांगतं आर वापरा, इज वापरून चालणार नाही. म्हणजे इथं सुद्धा एरर आहे. कुठं, हा टॅक्स असिस्टंट 2017 ला प्रश्न आहे. टॅक्स असिस्टंट 2017 ला प्रश्न आहे. देअर इज सेव्हरल रिझन्स. देअर आर सेव्हरल रिझन्स म्हणजे इज नको, आर पाहिजे. ए मध्ये एरर आहे, तिथं आपल्याला लागेल ओनली ए मध्ये एरर आहे.
म्हणजे बेसिक, एकदम बेसिक बघा, इतकं बेसिक आहे तरी प्रश्न विचारले. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा सरांनी सुरुवात कुठून केलं, आपल्याला ए फॉर ऍपल पासून सुरुवात केली. ए फॉर ऍपल पासून मुद्दाम का सुरू केलं की इंग्रजी शिका, आहे ना, पढो यहाँ ऐसे की फिर जाकर किसी और को पढ़ा सको. तुम्ही इथं असं शिकून घ्या की पुन्हा कोणाला तरी तुम्हाला शिकवता आलं पाहिजे. असं शिकून घ्या, पुन्हा कोणाला तरी तुम्हाला शिकवता आलं पाहिजे, आहे ना. कारण असं म्हटलं जातं टीचिंग इज द बेस्ट प्रॅक्टिस. टीचिंग इज द बेस्ट प्रॅक्टिस. टीचिंग ही सगळ्यात चांगली प्रॅक्टिस असते, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरचे लहान लहान लेकरं असतील तुमच्या घरामध्ये, कोणी शाळेमध्ये असतील, तर त्यांना हे शिकवण्याचे प्रयत्न करा. तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. तुमची प्रॅक्टिस जास्त होईल, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला. तर देअर इज नाही म्हणायचं, देअर आर म्हणायचं बेसिकच्या अग्रीमेंट मध्ये. अजून बघा इकडे, अजून याच्यात काय एखादा क्वेश्चन असतात बघतो. हा घेतला, हा पण घेतला, हा पण घेतला मी, हा पण घेतला मी. ठीक आहे, हे पण क्वेश्चन तुम्हाला मी लेटेस्ट जे चालू आहे आपलं ट्रेंडिंग त्याच्यावरती ते क्वेश्चन आहे. किंवा असं बघा, मग आता चेक करा बरं, मी काय लिहितोय ते चेक करा. इथं फक्त असं लिहितो प्रेझेंट. टेन्स शिकवत नाही बरं का तुम्हाला, टेन्स पुढे आहे आणि इथे लिहितो पास्ट. इथं प्रेझेंट लिहिलं, तिथं पास्ट लिहिलं. मग आता बघा, किंवा याचं काय करू आपण, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेऊ. इथं प्रेझेंट पास्ट इथं सांगायची आता गरज नाही, कारण तो सिलेबस मध्ये येईल. तर आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. जरा इकडे बघा, बघा मनीषा does not ask any question in the classroom. In the classroom, इथे येतो नो एरर. इथे आहे ना नो एरर. एकदम बेसिक बेसिक, जितकं बेसिक चांगलं तितकं सिलेबस चांगला होईल तुमचा. मनीषा does not ask any question in the classroom आणि त्याला नो एरर. आणि काय सांगितलं शुद्ध मराठीमध्ये किंवा शुद्ध इंग्रजीमध्ये, स्पॉट द एरर. ए मध्ये एरर आहे का, ह्या बी मध्ये एरर आहे का, ह्या सी मध्ये एरर आहे का, ह्या डी मध्ये एरर आहे. मनीषा डज नॉट आस्क एनी क्वेश्चन इन द क्लासरूम. मनीषा क्लासरूम मध्ये कोणताही प्रश्न विचारत नाही. कसं सोडवता येईल प्रश्न उत्तर आपल्याला. तर बेसिक नॉलेज यूज करायचे, फार काय रॉकेट सायन्स नाही, किंवा फार काय तुम्हाला तज्ञ व्हायचं नाही, किंवा फारच लिटरेचरचे साहित्याचे शेक्सपियरचे पुस्तक आणून वाचत बसायचं नाही, किंवा तुम्हाला उगाच न्यूजपेपर द टाइम्स ऑफ इंडिया, लोक द हिंदू अशी काही पुस्तक घेऊन बसायचं नाही, किंवा मोठमोठी डिक्शनरी घेऊन बसायचं नाही. कॉमन गोष्टी माहित पाहिजेत, कॉमन. मग कॉमन गोष्टीमध्ये पाहताना असं वाक्य पाहिल्यानंतरच कळेल आपल्याला. मनीषा डज नॉट आस्क एनी क्वेश्चन. इथं वापर केला मी डजचा, वापर केलायचा मी डजचा, बरोबर आहे. डज, डज काय आहे तर हे टू डूचं क्रियापद आहे. कोणत्या मधलं आहे तर प्रेझेंट मधलं आहे. कोणत्या मधलं आहे तर प्रेझेंट मधलं आहे. टू डज हे काय तर टू डूचं क्रियापद आहे, जे की प्रेझेंट मध्ये येतं. आणि त्याच्या वापरामध्ये आपण पाहिलं तर डज प्लस V1 असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, डज प्लस V1. मग इथं डज तर दिलंय आणि पुढे हा काय दिलाय, आस्क दिलाय. आस्क यस प्रत्यय लावून दिलाय, जे की चुकीचं आहे. म्हणजेच एरर 100% असला पाहिजे हा आस्क नाही. मनीषा डज नॉट आस्क नाही होणार, मनीषा डज नॉट काय होईल, आस्क पाहिजे. आणि मग आपल्याला बेसिक चांगला असल्यामुळे एरर कळतो. यस, या वाक्यात एरर आहे सर. आणि एरर कुठे आहे, एरर आहे बी मध्ये. एरर आहे बी मध्ये. आस्क ऐवजी काय पाहिजे, आस्क हवे. आस्क ऐवजी आस्क हवे. आस्क ऐवजी काय पाहिजे, द आस्क पाहिजे. समजते का बघा बरं एकदा, समजते का बघा. बेसिक, एकदम बेसिकच्या रचना, एकदम बेसिकच्या रचना ह्या. बरोबर आहे. मनीषा डज नॉट आस्क नाही, मनीषा डज नॉट आस्क पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. आता बघा, some students were not try to listen. Some students were not try to listen what the speaker says.
नो बघा, some students were not try to listen what the speaker says. इथं काय करतो, तसे कुठे इथं भूतकाळ लिहितो मुद्दाम असं लिहितो. Some students were not try to listen what the speaker said. No error. आणि तुम्हाला सांगितलं या वाक्यामध्ये एरर आहे का, असेल तर कुठे असेल, असेल तर आपला तो कुठे असेल असं सांगा, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. Some students were not try to listen what the speaker said. No error. है ना, वक्ता काय म्हणाला ही गोष्ट ऐकण्याचा काही मुलं प्रयत्न करत नव्हते. जातं अशा वाक्यामध्ये एरर कुठं आहे का, इथं ए देतात, इथं बी देतात, इथं सी देतात आणि इथं डी देतात. छोटी छोटी गोष्टी आहे ना. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, तर बॅक टू स्कूल बॅक टू कॉलेज, शाळेला पुन्हा चला, कॉलेजला पुन्हा चला, म्हणजेच हे आहे काय आहे थोडक्यात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे, बॅक टू स्कूल अँड कॉलेज. सांगा बरं आता एरर येतोय का तुम्हाला, सांगता येईल का या वाक्यात कुठे एरर आहे, ते या वाक्यात बिलकुल एरर आहे. कुठे एरर आहे जरा इकडे लक्ष द्या. जसं की इथं पहा, इथं क्रियापद वापरलं मी वेअरचं, आहे ना. वेअर काय आहे, वेअर हे टू बीचं क्रियापद आहे, ते पास्ट मधलं आहे आणि ते प्लुरलचं आहे. बघा, वेअर काय आहे, तर वेअर हे टू बीचं एक क्रियापद आहे जे की पास्ट मध्ये येतं, जे की प्लुरल मध्ये येतं. आता मला प्लुरलचा विचार करताना काय करावं लागेल, जर तुम्हाला इतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असेल, बघा ते आणि विशेष काय म्हणून वापरलंय, पुढे क्रियापद आहे ट्रायचं, म्हणजेच प्लुरलचं आहे आणि ते हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलंय. काय म्हणून वापरलंय, हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलंय, हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलंय किंवा सपोर्टिंग वर्ब म्हणून वापरलेलं आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणून वापरलंय. म्हणजे त्याचा त्या वाक्यामध्ये हा वेअरचा रोल काय आहे, या वेअरचा काय रोल आहे तो आपल्याला स्पष्ट झाला. वेअरचा काय रोल आहे. आता सब स्टुडंट्स वेअर, मग तुम्हाला शिकवलं मी, जर हे हेल्पिंग म्हणून वापरलं असेल तर पुढे एकदा आयएनजी लिहिलं पाहिजे किंवा व्ही3 लिहिलं पाहिजे. पण अजून ऍक्टिव्ह स्पेसिफिकचा जो बरं एवढं तर कळलंय, व्ही3 किंवा आयएनजी पाहिजे. आता आयएनजी आणि व्ही3 दिला कोणता पाहिजे तो नंतर अभ्यासाचा भाग झाला. पण एवढं तर खरं की मी वेअर सोबत व्ही1 कधी लिहू शकत नाही. म्हणजेच काय, तर मी टू बी चे कोणतेही क्रियापद घ्या, टू बी च एक तर एम घ्या, इज घ्या, आर घ्या, वॉज घ्या किंवा टू बी च कोणतंही वेअर घ्या, मी याच्या पुढे व्ही1 कधीही लिहू शकत नाही. याच्या पुढे मी व्ही1 कधी घेऊ शकत नाही. घेतलं तर काय घेऊ शकतो, यांच्या पुढे मी घेतलं तर काय घेऊ शकतो, एक तर प्लस व्हीआयएनजी घेऊ शकतो, चालेल. एक तर व्हीआयएनजी चालेल किंवा पॅसिव्हची रचना केली नंतर शिकवेन मी तुम्हाला, तर व्ही3 चालेल. पण व्ही1 तर चालणार नाही. एम इज आर वॉज सोबत काय चालणार नाही, व्ही1 चालणार नाही. म्हणजे वेअरच्या पुढे त्यांनी ट्राय दिलंय, जे की चुकीचं आहे. हा ट्राय जो दिलाय तो की चुकीचा आहे. एक तर तो काय पाहिजे होता, ट्राईंग. काय पाहिजे होता तो, ट्राईंग, TRYING. वाक्य होईल, सम स्टुडंट्स वेअर नॉट ट्राइंग टू लिसन व्हॉट द स्पीकर सेड. नो एरर. वक्ता काय म्हणला याकडे काही मुलं लक्ष देण्याचा प्रयत्न करत नव्हते, ते दुसरीकडेच काहीतरी करत होते. मित्रांनो, तुम्हाला बेसिक जी क्रियापदे असतात, प्रायमरी ऑक्झिलरी जे असतात, टू डू, टू बी, टू हॅव किंवा बी, हॅव आणि डू, ही जी प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असतात त्यांना मेन वर्ब सुद्धा करता येतं आणि त्यांना हेल्पिंग वर्ब सुद्धा करता येतं. हे कालच मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. समजते का, काय नाही समजत, समजतं की नाही समजतं, समजतंय सगळ्यांना, गुड. बरोबर आहे. हे होतं काही महत्वाच्या गोष्टी या सेशन मधल्या. तर आता काही अति महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, जे की तुमच्यासाठी कामाच्या आहेत, तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत. बघा, फायद्याच्या म्हणजे कशा, आज तारीख किती, 21 तारीख आहे ना आज, का 22 तारीख आहे आज, आज तारीख किती बाबा, आज आहे 22. ओके, हा. बघा, नीट लक्षात ठेवायचं, न्यू बॅच ऑनलाईन लाईव्ह, न्यू बॅच ऑनलाईन आणि कशी आहे ती, लाईव्ह आहे. ती स्टार्ट करतोय आपण आता.
स्टार्ट करतोय कधीपासून 23 जुलै 2025 पासून 2025 पासून बरोबर आहे. न्यू बॅच आपली ऑनलाईनची जी की लाईव्ह रूपात असणार आहे ती स्टार्ट करतोय आपण 23 जुलै 2025 पासून. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर ह्या बॅचला आम्हाला लाईव्ह करताना काही मुलांचे 5 ला लेक्चर असतात. कुणाचे आता सरळ सेवा असल्यामुळे बऱ्याच जणांचे मॅथमॅटिक्सचे क्लास आहेत है ना. आणि मग त्यांना काहीच्या मुलांचे ऑफलाईन क्लास आहेत, काहीचे ऑनलाईनचे क्लास आहेत. त्यामुळे ह्या बॅचचा टाइम बदलता येईल का असं मुलांचे मेसेज पडले होते. तर आपल्याला काय 5:30 ला घेतलं काय, दुपारी 2 ला घेतलं काय, सकाळी 11 ला घेतलं काय, कुठल्याही वेळेत आपले लेक्चर होईल. पण मग मला वाटतं की सकाळी जर तुम्ही प्राईम लेक्चर टाइमला जर हे लेक्चर करून घेतलं 11 ते 1 चं तर एकदम चांगलं होईल. म्हणून या बॅचचा टाइम सर्वांच्या है ना, सर्वांचे म्हणजे काय, सर्वांचे जे काही मेसेज वगैरे आहेत त्यानुसार आपण रेग्युलर टाइम याचा करतोय. रेग्युलर टाइम आहे आपला 11 टू 12:45 किंवा 12:30. रोज 1.5 तासाचं लेक्चर असणार आहे, कारण लाईव्ह असल्यामुळे रोज 1.5 तासाचं लेक्चर करणं अपेक्षित आहे. तर न्यू बॅच आहे ऑनलाईन लाईव्ह आहे ना. बॅच नंबर किती, बॅच नंबर 2 आहे, लक्षात ठेवायचं. न्यू लाईव्ह बॅच 2 ऑनलाईन लाईव्ह स्टार्ट 23 जुलै 2025 पासून. रेग्युलर टाइम आहे 11 ते 12:30. रोज सकाळी बॅच असेल, लक्षात ठेवायचे. या बॅचची ऍडमिशन आता लेक्चर संपल्याबरोबर सुरू होतील. या बॅचची ऍडमिशन आता लेक्चर संपल्याबरोबर काय होतील, सुरू करतील. म्हणजे उद्याचं लेक्चर करण्यासाठी उद्या 11 वाजता लेक्चर असणार आहे. उद्या 11 वाजता लेक्चर असणार आहे आणि त्या 11चं लेक्चरला जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऍडमिशन पूर्ण केलेलं असलं पाहिजे. ऍडमिशन पूर्ण झालेलं असेल तर हे लेक्चर तुम्हाला करता येईल, हे लक्षात ठेवा. मी काय करतो, थोडासा टाइम मध्ये चेंज करतो. हा 23 च्या ऐवजी 24 करतो, म्हणजे काय होईल, एक दिवस तुम्हाला ऍडमिशनला वेळ मिळेल. हा चालेल, एक दिवस तुम्हाला ऍडमिशनला वेळ मिळेल. 24 जुलै तर हे आपली टाइम आहे. म्हणून उद्याचे लेक्चर उद्याचे लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार नाही, उद्या लेक्चर होणार नाही. पण उद्याचे लेक्चर आपण 24 जुलै पासून सुरू करतोय. सकाळी वेळ आहे 11 ते 1 ची. विद्यार्थ्याच्या मागणीनुसार ही टाइम आपण चेंज केलाय. काही जणांचे इश्यूज आहेत 5च्या बॅचला, 5:30च्या बॅचला त्यांना भेटत नाही वेळ प्रॉपरली, तर तुम्ही या टाइमात तुम्ही लेक्चर जॉईन करू शकता. रोज सकाळी 11 ते किती, 12:30 पर्यंत हे लेक्चर तुम्हाला लाईव्ह करायला मिळेल. ज्या मुलांना ऑफलाईन करायचे ते ऑफलाईन सुद्धा येऊन बसू शकतात. ऑफलाईन बी 11 वाजताच आहे, ऑनलाईन पण 11 वाजताच आहे, प्लस ऑफलाईन. ठीक आहे. आणि या बॅचची फीस मात्र आपण किती ठेवली, 1999 एवढीच आहे मात्र. ठीक आहे, मात्र एवढीच फीस तुम्हाला या बॅचला इथं पेड करायची आहे. सो लेडीज अँड जेंटलमन, अगदी बेसिक संकल्पनेचे हे ओरिएंटेशन लेक्चर तुमचे इथे संपलेले आहेत. आता हे लेक्चर पुन्हा तुमच्या बॅच मध्ये येताना अगदी वेगळ्या रूपाने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. मोर प्रॅक्टिस, मोर PYQs, मोर MCQs या उद्देशाने तुमचा इंग्रज सारखा विषय आपण 2 ते 2.5 महिन्यामध्ये एकदम चांगल्यातलं चांगला बेस्ट ऑफ माय जे आहे माझ्याकडे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा फ्री मिळणार आहे. जी आपली आयोगाची टेस्ट सिरीज आपण घेतो ती टेस्ट सिरीज तुम्हाला लाईव्ह रूपात इथं सोडवायला मिळेल. ठीक आहे. जर बॅच चालू असतानाच कुठली जर एक्झाम लवकर तुमच्या समोर दिसली किंवा आली आणि आपली बॅच पूर्ण झाली नाही तर ऍपवरील फास्ट ट्रॅक बॅचची जी रिव्हिजन बॅच आहे ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. त्याचे वेगळे चार्ज घेतले जाणार नाहीत. सो माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही हे युट्यूबवर लेक्चर करत असाल तर आत्ताच ऍप डाउनलोड करा आणि जॉईन करा. 24 जुलै पासून आपली लाईव्ह बॅच सकाळी 11 वाजता. आणि जर तुम्ही जर ऑलरेडी सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल तर मग तुम्ही 11 वाजता बसायचं. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची सूचना आहे का, खूप महत्त्वाची. ज्या मुलांनी माय ड्रीम बॅचला आपलं ऍडमिशन घेतलं होतं, 1 वर्षाची बॅच होती माय ड्रीम बॅच केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना कुठलीही फीस भरायची नाहीये ह्या लाईव्ह साठी. कोण मात्र अपवाद, फक्त कोण आहेत, माय ड्रीम वाले ज्यांनी या अगोदर आपली माय ड्रीम रेकॉर्डेड बॅच घेतलेले 5,000 रुपये भरून. त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी या बॅचला ऍडमिशन घ्यायची गरज नाही. फक्त त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायचा की सर माझी माय ड्रीम बॅच आहे, तर त्याला आपल्या ह्या लाईव्ह बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट बसवलं जाईल. आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबणार आहोत. तुम्हाला बॅच बद्दलची माहिती एकदम डिटेल्स मध्ये समजली असेल. काही जरी अडचण वाटली तर तुम्ही या नंबरवरती मला व्हॉट्सअप करू शकता. नंबर आहे 8669039814. तुम्ही याच्यावरती काय करू शकता, व्हॉट्सअप ओनली. ठीक आहे, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबणार आहोत आणि बॅच सुरू करतोय आपण 24 जुलै पासून. रोज सकाळी 11 ते 1 हा लाईव्ह ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅचचा टाइम टेबल असणार आहे. भेटूया
24 जुलैला सकाळी 11 वाजता. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास, व्हा अधिकारी. तुमच्या संपूर्ण प्रवासात मी अशोक गावणकर सर नेहमी तुमच्या सोबत आहे. टिल देन टेक केअर अँड हॅव अ व्हेरी व्हेरी गुड नाईट टू ऑल ऑफ यू. सी यू सून.